महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये जागा जमिनीच्या वादातून नातेवाईक आणि सख्या चुलत भावंडांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत। महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथे सख्या चुलत भावंडांमध्ये जागा जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। या वादातून महाड शहर पोलीस ठाणे येथे परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल करण्यात आले। प्रवीण नामदेव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी यांनी फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांबू टाकून रस्ता बंद केल्यामुळे फिर्यादी हे याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी यांनी तुझ्या चुलत्यानं आमचा रस्ता बंद केलाय, आता आम्ही पण तुझा रस्ता बंद करणार आहोत या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी प्रवीण चव्हाण यांना शिवीगाळ करीत हाताबुक्कीनं मारहाण केली। तसंच त्यांची पत्नी रेश्मा चव्हाण यांना देखील काठीनं मारहाण करून हातात काठी कोयता घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी आरोपी सुरेश मारुती चव्हाण, नरेश मारुती चव्हाण, मारुती बाबू चव्हाण सर्व राहणार किंजळोली बुद्रुक तालुका महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 35 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तर दुसरीकडे सुरेश मारुती चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे चुलत भाऊ असून यांच्यामध्ये जमिनीचे पूर्वीपासून वाद आहेत। यामध्ये आरोपी यांनी जमिनीचा जुना राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताबुक्कीनं मारहाण केली। तसंच हातातील कोयता फिर्यादी यांच्या डोक्यात मारून मी तुला खपवून टाकतो, आता तुझे दिवस संपले अशी धमकी दिली। या संपूर्ण प्रकरणामुळे आरोपी प्रवीण नामदेव चव्हाण राहणार किंजळोली तालुका महाड असे आरोपीचे नाव असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.